Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण 6th स्टँडर्डचा सेकंड लेसन लाईन्स अँड अँगल स्टार्ट केलेला आहे. बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. लाईन्स तर पूर्ण डिटेलमध्ये शिकलो. अँगल पण आपण बेसिक कन्सेप्ट अँगलच्या क्लिअर केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अँगलविषयी अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे. अँगलचे टाइप्स काय आहे आणि नंतर हा लेसन आपला संपणार आहे आणि लगेचच आपण फटाफट आपला प्रॅक्टिस सेट पण घेणार आहोत. सो डू इटमध्ये काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे करण्यासाठी दिलेल्या आहेत. तर काय ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे बघा माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष द्यायचं आहे. काय ॲक्टिव्हिटीज आहे? ड्रॉ सेव्हरल रेज फ्रॉम अ पॉइंट, राईट द नंबर ऑफ रेज अँड द नंबर ऑफ अँगल्स, प्रिपेअर अ टेबल अप टू. काय करायचं आहे? एक पॉइंट घ्यायचा आहे. या पॉइंटमधून तुम्ही काय करायचे? असे रेज ड्रॉ करायचे आहे. हे किती ड्रॉ केले? 2 ड्रॉ केले. ठीक आहे. आता हे दोन्ही रे सारखे काढले. याच्यामध्ये हा एक छोटा एक मोठा काढला, याच्यामध्ये एक छोटा मोठा काढला, याच्यामध्ये पण छोटा मोठा काढला. म्हणजे तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे की हे दोन्ही रे सेम काढले. याच्यामध्ये हा एक छोटा मोठा काढला, याच्यामध्ये हा एवढा वाढवला, याच्यामध्ये पण हा एवढा वाढवला. पण हे जे अँगलचं मेजरमेंट आहे, हे जे अँगलचं मेजरमेंट इथे दिलेलं आहे, हे बदलणार आहे का रे? बदलणार आहे का? तुम्ही मला सांगा. साधी गोष्ट आहे, किती सिंपल गोष्ट आपल्याला त्यांनी इथे दिलेली आहे की आपण समजा एक अँगल काढला. ठीक आहे. समजा आपण याला ABC नाव देऊया. ABC. ठीक आहे. हा ABC काढला, हा दुसरा काढला सेम. फक्त याच्यामध्ये हा मी मोठा काढला सेम, याला आपण ABC नाव दिलं. तिसरा काढला, हा एवढा मोठा, हा एवढा मोठा, त्याला पण काय नाव दिलं? ABC. ठीक आहे. आणि एक चौथा काढला, याच्यामध्ये हा मोठा काढला, हा छोटा काढला. ठीक आहे. ABC. मग त्यांना काय सांगायचं की तुम्ही याची जी रेज आहे, हे जे अँगल आहे, ह्या अँगलचे आर्म्स कितीही वाढवा, इकडे वाढवा, तिकडे वाढवा, कुठेही वाढवा, पण त्याचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट काय असणार आहे? कॉन्स्टंट. हा जो अँगल आहे, समजा हा 20 डिग्रीचा आहे, तर हा पण 20, हा पण 20 आणि हा पण 20चा असणार आहे. हे रे तुम्ही इकडे वाढवा, इकडे वाढवा, अगदी फळ्याच्या बाहेर जाऊ द्या, कितीही लांब वाढवा, कारण की त्यांचा अर्थच तो आहे की दे कॅन इन्क्रीज इनफायनाइटली. ते आपण अनंतापर्यंत वाढू शकतो, त्याला मर्यादाच नाही. किती वाढवा, पण त्याचं मेजरमेंट बदलणार आहे का? नाही. त्याचं मेजरमेंट हे बिलकुल बदलणार नाही. आणि हेच सांगितलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. मेजर द अँगल्स गिवन बिलो, ऑब्झर्व द अँगल, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन कन्सिडरिंग द साइड्स अँड अँगल. आणि अजून एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे करायला लावली. काय ॲक्टिव्हिटी आहे? चला समजून घेऊया. ती ॲक्टिव्हिटी सुद्धा मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. ठीक आहे. रेज घ्यायची आहे. हा एक रे काढला, दुसरा काढला, तिसरा काढला. नंबर ऑफ रेजची संख्या आपण वाढवतोय. 1 2 3 4. अजून इकडे काढते मी. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आणि एक ट्रिक पण सांगणार, एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहे की अँगल्स किती तयार होतं याच्यामध्ये. तुम्हाला त्यांनी एक मस्त ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आता बघा किती रे काढले? 1 2 3. किती अँगल तयार झाले? हा एक अँगल, हा दुसरा अँगल आणि हा पूर्ण तिसरा मिळून तिसरा अँगल. बघा, हा पहिला अँगल, हा दुसरा अँगल आणि हा जो मोठा आहे हा तिसरा अँगल, असे 3 अँगल तयार झाले. पण माझ्याकडे एक छान ट्रिक आहे. त्या ट्रिकने आपण समजून घेऊया की ह्या अँगलची किती रेज, म्हणजे 1 2 3 रेज काढल्यानंतर 3 रेज काढल्यानंतर किती तयार झाले? तुमचे 3 अँगल्स तयार झाले. इथे किती अँगल तयार झाले बघा? इथे 1 2 3 तर तयार झालेत. पण बघा, हा 1 हा 2 आणि हे 3 तयार झाले. पण इथे मात्र जास्त तयार झाले. हा 1 हा 2 हा 3, नंतर हे दोघं मिळून 4, हे दोघं मिळून 5, मोठा एक 6, असे 6 तयार झाले. पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. मग आपल्याकडे एक जबरदस्त ट्रिक आहे. नंबर ऑफ अँगल ज्यावेळेस तुम्हाला मोजायचे आहे, नंबर ऑफ अँगल्स तुम्हाला इथे मोजायचे आहे, तर तुम्ही इथे काय करायचं समजून घ्या. नंबर ऑफ अँगल्स तुम्हाला काय करायचं इथे मोजायचे आहे, तर इथे काय करणार आहेत? याला असं नंबरिंग करायचं आणि याची ॲडिशन करायची. 1 + 2 = 3. किती अँगल तयार झाले? इथे 3.
बघा हा 1 2 आणि हा मोठा एक 3. इथे पण असं नंबरिंग करायचं आणि याच्यामध्ये किती आहे नंबर ऑफ अँगल्स जर तुम्हाला कोणी विचारलं, हा तुमचा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रश्न आहे किंवा कुठे पण हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. किती आहे नंबर ऑफ अँगल्स? 1 + 2 + 3 म्हणजे 3 + 2 5 + 1 6. म्हणजे इथे कोणांची संख्या किती आहे? 6. बघा हे 1 2 3 हा मिळून झाला 4, हे दोघं मिळून झाले 5 आणि हा मोठा मिळून झाला 6. असं पण मोजू शकतात. पण आपल्याला ट्रिकने जाऊया आपण. ट्रिकने तुम्हाला फटाफट समजणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट आपला की इथे अँगलची संख्या किती आहे. आता आपण काय करणार, याला नंबरिंग करणार 1 2 3 4 and 5 आणि अँगलची संख्या मोजणार. मग करा याची ॲडिशन. नंबर ऑफ अँगल्स म्हणजे काय, यांची ॲडिशन 1 + 2 + 3 + 4 + 5. किती होतं रे तुमचं? 2 + 1 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15. म्हणजे ह्या फिगरमध्ये एकूण अँगलची संख्या किती आहे? 15 आहे. सो आता मी तुम्हाला फटाफट देणार आहे होमवर्क. हा होमवर्क करायचा आहे तुम्ही घरी आणि मला लिहायचं आहे की ह्या फिगरमध्ये अँगल्सची संख्या किती आहे. या फिगरमध्ये अँगलची संख्या किती आहे. मी तुम्हाला 2 फिगर देते, एकामध्ये जरा जास्त अँगल देते बरं का. पण तुम्ही मला लिहायचं आहे की ह्या फिगरमध्ये तुमची अँगल्सची संख्या किती आहे. किती मोठी देऊ द्या, फक्त काय करायचं 1 2 3 4 5 6 7 असं नंबरिंग करायचं, त्याची ॲडिशन करायची, तेवढे अँगल. इथे पण काय करायचं, नंबरिंग करायचं, ॲडिशन करायची, तेवढे त्यांचे अँगल्स असणार आहे. ही ट्रिक पण तुम्हाला कशी वाटली नक्की लिहा मला कमेंट सेक्शन. ठीक आहे. म्हणजे हा टॉपिक तर झाला. आता पुढच्या टॉपिकमध्ये काय दिलं चला समजून घेऊया. सोपं आहे रे, अँगल हा टॉपिक खूपच सोपा आहे. In the adjacent figure, line AB and line DC intersect each other at a point O. बघा 2 दिलेला आहे लाईन. कुठली? ही AB लाईन आणि ही कुठली? DC लाईन. दोघंही एकमेकांना भेटतात. कुठे येऊन भेटतात? O या पॉईंटमध्ये येऊन भेटतात असं त्यांनी दिलेलं आहे. ही लाईन आहे, ही पण काय तुमची लाईन दिलेली आहे. कुठली? AB आणि CD. पुढे write the names of all the angles formed in the figure which figure is formed by ray OA, ray OB असे प्रश्न विचारले. पहिले आपल्याला काय विचारले त्यांनी, कुठले कुठले अँगल तयार होतात. तुम्ही समजून घ्या, किती सोपं आहे बघा. हा आणि हा अँगल तयार होईल. दोघं अपोजिट अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतात. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल हा शब्द तुम्हाला नवीन वाटेल. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे ज्यावेळेस असे क्रॉसमध्ये असतात, जे समोरासमोरचे अँगल असतात, हे समोरासमोरचे अँगल असतात, याला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणत असतो गणिताच्या भाषेमध्ये. समजा याला नाव दिलं A B, याला C, याला D नाव दिलं आणि याला K नाव दिलं. तर हा अँगल आणि हा अँगल अपोजिट आणि हा काय असणार आहे? अपोजिट असणार आहे. तसेच तुम्हाला इथे 4 अँगल तयार होणार आहे. हा आणि दुसरा याला क्रॉस करून असं मी देते. हे 4 अँगल तयार होणार आहे. यांची नावं लिहायचीत बघा आपल्याला. पहिलं नाव काय येईल रे? AOD, अँगल AOD. त्याच्या अपोजिट दुसरं नाव कुठलं येईल? COB, अँगल COB. ठीक आहे, हे 2 तर झाले. पुढे तिसरं कसं लिहिणार? AOC, अँगल AOC. पुढे चौथं कसं लिहिणार रे? तुम्हाला नाव शिकवलंय कसं मी द्यायचं? DOB, अँगल DOB. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं? जेव्हा 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात ना, तेव्हा 4 अँगल तयार होतात. किती अँगल तयार होतात? 4. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हेन 2 लाईन्स इंटरसेक्ट विथ each other then how many angles are formed? There are 4 angles. 4 अँगल तयार होत असतात. आणि मग त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कुठला आहे तो विचारला तर तू O लिहायचं. इकडचा एक अँगल लिहायचा, इकडचा हे आणि हे, असे 4 अँगल तयार होणार आहेत. ठीक आहे. मग त्यांनी अजून एक प्रश्न विचारलाय बघा. ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी आलं. राईट द नेम्स इन द फिगर विच फिगर इज फॉर्म बाय रे OA. तर आता हे मी पुसून टाकते म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित छानपैकी अजून क्लिअर होईल. काय विचारलंय? रे OA. रे OA कुठे रे? OA. 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 ठीक आहे, OA. पुढे रे OB. OB. ठीक आहे. राईट इट्स नेम. काय फिगर तयार होते? ही फिगर तर लाईन आहे माहिती आपल्याला, पण हा एक अँगलचा टाईप पण आहे माहिती तुम्हाला. हा कुठला अँगलचा टाईप आहे? जर त्या हा अशा पद्धतीने अँगल, तर ह्या अँगलला काय म्हणतो आपण? स्ट्रेट अँगल. काय म्हणतो? स्ट्रेट अँगल असं म्हणत असतो. मग आता ह्या अँगलला काय म्हणणार? की जो असा सरळ रेषेमध्ये असतो, ह्या अशा पद्धतीचा अँगल. कुठला अँगल आहे? त्याचं नाव आहे गणितामध्ये, काय म्हणतात त्याला? स्ट्रेट अँगल, सरळ कोन. काय आहे?
सरळ कोन किती असतो तो 180 डिग्रीचा असतो. किती असतो 180 डिग्रीचा. हा अँगल विचारलं तर काय लिहिणार तुम्ही स्ट्रेट अँगल लिहिणार आहात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा टॉपिक पण इथे क्लिअर झालेला आहे. पुढे एक तुम्हाला अगदी साधा सोपा आणि सिंपल टॉपिक दिलेला आहे. इंटेरियर पॉइंट्स, एक्सटेरियर पॉइंट्स अँड पॉइंट्स ऑन दी अँगल. आता इंटेरियर तुम्हाला एक फिगर दिलेली. या फिगरमध्ये इंटेरियर आता काय लक्षात ठेव सोपं आहे रे. इन म्हणजे काय आत. या कोणाच्या आत कोणते बिंदू आहे. मग इंटेरियर पॉइंट्स कोणते येईल पॉईंट पी, पॉईंट एम अँड पॉईंट एन. येते लक्षात. मग तुम्हाला इथे सोप्या भाषेत सांगते मी. इंटेरियर पॉइंट्स, इंटेरियर पॉइंट्स म्हणजे कोणाच्या आतमध्ये असणारे बिंदू. कुठले बिंदू दिलेले आहे पॉईंट, पॉईंट पी, पॉईंट एन अँड पॉईंट एम. हे तिघही पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे एक्सटेरियर पॉइंट्स. एक्सटेरियर म्हणजे बाहेर. आता इथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं एक्सटेरियर अँड ऑन दी सरफेस. एक्सटेरियर म्हणजे कोणाच्या बाहेर. कोणाच्या बाहेर कुठला आहे हा एक पॉईंट आहे. कोणाच्या बाहेर कुठला आहे हा दुसरा पॉईंट आहे. काही मुलं काय म्हणतील टीचर हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हो हा डी आहे. अरे तो कोणाच्या बाहेर नाहीये, तो कोणावर आहे. दिसतं का ह्या कोणाच्या आर्म्सवरती आहे, या रेजवरती आहे, म्हणून तो लिहायचा नाहीये. सो एक्सटेरियर पॉइंट्स कुठले येणार आहे तुमचे एक्सटेरियर पॉइंट्स दॅट इज पॉईंट आर अँड पॉईंट क्यू. पॉईंट आर अँड पॉईंट क्यू हे काय झाले तुमचे एक्सटेरियर पॉइंट. पुढचा दॅट इज पॉइंट्स ऑन अँगल. पॉइंट्स ऑन अँगल म्हणजे कोणाच्या सरफेसवरती भुजांवरती कोणते बिंदू आहे. भुजांवरती हा सी आहे, बी आहे, डी आहे, ए आहे. हां मग तुम्ही लिहू शकता दॅट इज क्रमाने लिहा. प्रत्येक वेळेस पॉईंट शब्द लिहिणं गरजेचं आहे. पॉईंट ए, पॉईंट डी, पॉईंट बी अँड पॉईंट सी हे सगळे काय आहे कोणाच्या भुजांवरती आहे. हे साधं सोपं तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके. इथे काय केलं एक अँगल ड्रॉ केला आहे. अशा पद्धतीने काय केला एक अँगल ड्रॉ केला. आणि इथे काही पॉइंट्स मी दाखवले. इथे दाखवले के व्ही एन याला नाव दिलं ए बी सी आणि बाहेर काही पॉईंट दाखवले पी क्यू. इकडं पण एक दाखवला आर दाखवला. आणि तुम्हाला पेपरला विचारलं आहे 3 मार्क्ससाठी क्वेश्चन राईट डाऊन दॅट इज इंटेरियर पॉइंट्स. इंटेरियर पॉइंट्स बघा किती सोपा प्रश्न आहे. भरपूर मार्क्स. इंटेरियर म्हणजे आतमध्ये असणारे. एक्सटेरियर म्हणजे बाहेर असणारे. एक्सटेरियर पॉइंट्स, एक्सटेरियर पॉइंट्स आणि पुढे 2 नंबरला पॉइंट्स ऑन अँगल. पॉइंट्स ऑन अँगल असा तुम्हाला प्रश्न विचारला 3 मार्काला. बघा किती सोपा किती साधा सोपा प्रश्न आहे. इंटेरियर पॉइंट्स कुठले येईल आतमध्ये कुठले आहे के व्ही एन. मग तुम्ही लिहिणार आहात पॉइंट के, पॉइंट व्ही अँड पॉइंट एन. आता प्रत्येक वेळेस मी पॉइंट पॉइंट शब्द लिहित नाही पण तुम्ही लिहायचा आहे. पॉइंट शब्द लिहिला नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. एक्सटेरियर बाहेर. तुम्हाला कन्फ्युजन काय सांगितलं बाहेर. बाहेर पाहिजे आपल्याला. हे बघा बाहेर आहे. आणि पुढचं पॉईंट्स ऑन अँगल म्हणजे भुजांवरती हे आहे ए बी सी हे भुजांवरती. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्सटेरियर पॉईंट्स कुठले आहे पॉईंट, पॉईंट पी, पॉईंट क्यू अँड पॉईंट आर हे एक्सटेरियर आहे. आता विचारलं पॉईंट्स ऑन अँगल या भुजांवरती कुठले आहे. इथे होता एक त्याचं ओ काय आहे ए बी सी. ठीक आहे. पॉईंट ए, पॉईंट बी अँड पॉईंट सी हे काय आहे तुमच्या कोणाच्या भुजांवरती असणारे पॉईंट. 3 मार्क्स मिळतील सगळ्यांना डेफिनेटली. चला आता बघू कोणाकोणाला 3 मार्क्स मिळतात. मी एक फिगर देते तुम्हाला आणि जर तुम्हाला हे पॉईंट्स लिहिता आले की समजेल मी तुम्हाला की तुम्हाला याचे फुल मार्क्स मिळतील. ओके. ही एक फिगर ड्रॉ केलेली आहे आणि इथे मी काही पॉईंट्स आता लिहिते. के एन पी इथे एस डी पी एक्स वाय झेड. तुम्ही काय करायचं मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. काय लिहा इंटेरियर पॉईंट्स कुठले आहे. इंटेरियर म्हणजे आतमधले माहिती तुम्हाला. एक्सटेरियर पॉईंट्स कुठले आहे म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही.
आणि पॉईंट्स ऑन अँगल, पॉईंट्स ऑन अँगल कुठले आहे ते लिहायचं मला. नक्की नक्की वाट बघेल मी कमेंट सेक्शनमध्ये. इथे टाईप्स ऑफ अँगल दिलेले बघा. तुम्हाला काय केलं आहे, हे घड्याळ दाखवलेले आहे आणि या घड्याळामध्ये काय केलं आहे, तुम्हाला हे दाखवायचं आहे. या घड्याळामध्ये काय दाखवायचं, 4 o'clock. मी तुम्हाला एक दाखवते, बाकीचं तुम्ही होमवर्क करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेपरला याच्यावरती काय प्रश्न विचारले जातील. आता 4 o'clock म्हणजे आपण काय करत असतो रे, 4 वाजले. 4 वाजले म्हणजे तुमचा मोठा काटा कुठे असणार आहे, मोठा काटा असणार आहे तुमचा कुठे सांगा मला. तुमचा मोठा काटा असणार आहे तुमचा 12 वरती आणि छोटा काटा असणार आहे 4 वरती. अशा पद्धतीने पुढे 2 वाजले. 2 वाजले म्हणजे मोठा काटा तुमचा 12 वरती आणि छोटा काटा असणार आहे 2 वरती. ठीक आहे. 3 वाजले. 3 वाजले म्हणजे मोठा काटा असणार आहे तुमचा 12 वरती, छोटा काटा असणार आहे 3 वरती. 6 वाजले. 6 वाजले म्हणजे मोठा काटा 12 वरती आणि छोटा काटा 6 वरती. आता ह्या फिगर जर बघितल्या तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल बघायला मिळतील बघा. हा असा अँगल, त्यानंतर हा असा अँगल, इथे हा असा अँगल, किंवा इथे डायरेक्ट स्ट्रेट अँगल दिलेला आहे. हा तर शिकलोच आपण. मग हे तुम्हाला नक्की कशासाठी दिलं आहे, ह्या टाईप्स ऑफ अँगल हे शिकण्यासाठी दिलेलं आहे. मग हे सगळं बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे विच आर द डिफरंट टाईप्स ऑफ अँगल, की ज्याच्यावरती तुम्हाला भरभरून प्रश्न विचारले जाणार आहे. तर सगळ्यांनी आजचा होमवर्क, की याच्यामध्ये हे अँगल ड्रॉ करायचे आहे आणि किती डिग्रीचा अँगल आहे ते मोजायचे तुमच्या प्रोट्रॅक्टरच्या साह्याने, आणि कुठला अँगल तयार होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस आपण शिकू विच आर द टाईप्स ऑफ अँगल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.